एका जंगलात एक सिंह होता आणि तो म्हातारा झाला. त्याला काही शिकार करणं होत नव्हती. म्हणून त्याने डोकं लढवलं, एक कोल्हा हाताखाली धरला आणि त्याला सांगितलं, तू एक एक रोजचा प्राणी माझ्याकडे आणत जा आणि मी खात जाईन. पण कोल्ह्याने सांगितलं, तुम्ही मला तर कधी खाणार नाहीत ना. तो म्हणला, नाही, तू एवढे मला प्राणी आणून देशील आणि मी तुला कसा खाईल. मग हळूहळू करता त्याने कधी ससा आणला, तर कधी हरिण आणलं, तर कधी काही आणलं. असे करीत करीत बरेच प्राणी त्या वाघाला त्यानं चारले. हा कोल्हा घुलवायचा आणि प्राण्याला सोबत घेऊन जायचा आणि त्या वाघाच्या तोंडात द्यायचा. पण बरेच प्राण्यांनी हे प्राणी ह्याच्यासोबत जाताना पाहितले, पण येताना कुणी नाही पाहितले. मग काही दिवसांनी प्राणी त्याच्यासोबत जाईनात. कारण का, तर याच्यासोबत गेलेले कुणी वापस आलेच नाही. म्हणून प्राण्याने याचं टाळलं. मग वाघाची बी 2-3 दिवस उपासमार झाली. मग कोल्ह्याला वाघानं सांगितलं, हे बघ, प्राणी आता आला तर ठीक, नाही तर मी तुलाच खाणार. आता कोल्ह्याला पंचायत झाली. आता नेमकं काय करावं. आता मला काहीतरी आणून दिल्याशिवाय मार्ग नाही. मग कोल्ह्यानं गाढवाकडे गेला आणि गाढवाला म्हणाला, गाढव दादा, आपल्या जंगलचा राजा सिंह जे आहे ना, तो आता म्हातारा झालाय आणि त्याच्या गादीवर कुणाला तरी बसवायचंय. मला वाटतं बघ, तूच जरा जरा सिंहासारखा दिसतोस, तूच गोड दिसशील त्या गादीवर. गाढवाला बरं वाटलं. गाढवा आला कोल्ह्यासोबत. आला असंच वाघानं त्याचं कान धरले की गाढवानं झटका मारला आणि पळून गेला. कोल्हा त्याच्या मागं पळत गेला. अजून म्हणला, अरे का पळून आलास. तो म्हणला, काय सांगू, तू म्हणलास की बाबा जंगलचा राजा मला करायचंय आणि त्या तर सिंहानं माझे कान धरले. अरे येड्या, तुझे कान कापल्याशिवाय तुला तो राजाचा टोप बसणार का. म्हणून तुझे कान कापले. गाढव खुश झाला. परत कोल्ह्यासोबत आला. मग सिंहानं झडप मारली आणि त्याची शिपटी हातात आली. शिपटी हातात आली की मग गाढवानं अजून झटका मारला की गेला पळून. त्या सिंहानं सांगितलं, जा आण काहीतरी घुलून. म्हणला, महाराज, त्याला सारखं तरी मी काय सांगू. तो म्हणला, जा सांग काहीतरी. मग कोल्हा गेला. मग गाढव म्हणाला, मला नको रे बाबा राजा व्हायचं. तू इथून गुलून नेतोस राजा होण्यासाठी आणि तिथं सिंह मला धरतोय. बघ ना, माझं शिपूट बी राहिलं नाही. मग शिकानं धरले, आता शिपूट तोडलं. तो म्हणला, अरे तुझं शिपूट याच्यामुळे तोडलंय की तुला सिंहासनावर बसता आलं पाहिजे ना. त्या शेपटामुळे बसणार नाहीस तू. गाढवाला खरं वाटलं आणि कोल्ह्याने सांगितलं होतं, महाराज आता सुट्टी झाली नाही पाहिजे. मग तिसऱ्या वेळेस गाढवाला सिंह घेऊन आला आणि मग सिंहाने काय त्याचं नरडच फोडलं, खतम केला. आणि मस्त कोल्ह्याला सांगितलं, तो आता इथं बस, मी नदीला जातो, मस्त आंघोळ बिंगोळ करून येतो आणि मग आपण खाऊ. मग सिंह नदीला आंघोळीला गेला. तोपर्यंत कोल्ह्यानं त्या गाढवाचा मेंदू खाऊन टाकला. आणि सिंह आंघोळीहून आला आणि त्यानं गाढवाचे सगळे काही भाग खाल्ले, पण त्याला मेंदू काय आढळला नाही कुठं. तो सिंह कोल्ह्याला म्हणतो, अरे कोल्ह्या, मी सगळे काही पार्ट खाल्ले रे, पण ह्यात मला मेंदू काही सापडला नाही, काय भानगड. कोल्हा म्हणतो, महाराज, याला जर मेंदू असता तर हा 3 वेळेस तुमच्याकडे आला असता का. याला मेंदूच नसतोय. तसं मित्रांनो, ही गोष्ट काय मी तुम्हाला गाढवाची अगर सिंहाची अगर कोल्ह्याची सांगितली नाही, तर ही गोष्ट आहे एका माणसाकडून एक वेळेस धोका मिळाला की परत त्याच्याकडे जायचं नाही. त्यानं कितीही गोड बोलू द्या किंवा आपला जीव ओवाळून टाकू द्या, एक वेळेस धोका ज्या माणसानं दिलाय आपल्याला, तो माणूस दुसऱ्या वेळेस बी धोका देणारच, तिसऱ्या वेळेस बी देणारच. याच्यासाठी एक वेळेस ज्या माणसाकडून जाणून बुजून धोका मिळालाय ना, त्याच्याकडे परत जायचं नाही, नाहीतर या गाढवासारखी गत होईल. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कहाणी कमेंट करून अवश्य सांगा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, जर तुम्हाला उद्या ही कहाणी ऐकायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.